आगमन होतंय आपलं ही पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्ष असं स्वागत। एलिमिनेटर मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी होईल, जो विजयी त्याला मात्र संधी आहे अजून एक क्वालिफायर 2 मध्ये ग्रँड फिनालेच्या दिशेने जाण्याची, परंतु जो पराभूत त्याला मात्र चौथ्या क्रमांकावरती आपलं स्थान निश्चित करावं लागेल। महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी। अविनाश अण्णा मोडक युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये चक्रधर फायटर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। अमोलजी मोडक साहेबांना विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण लगेचच वितरित करतोय। आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा, मान्यवरांच्या उपस्थितीत मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत। सलामीची जोडी दाखल झाली आहे, सोमनाथ ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकच्या दिशेने आदेश मोडक, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद ढवळे सज्ज होताना पाहायला मिळतील। 4 षटकांची मॅच, लेस दी प्ले, चला खेळूया पालखी मैदान प्रीमियर लीग। आडव्या बॅटने पहिला चेंडू दिशा दिली आहे, डिक्लेअर स्वरूपात सिंगल येते आणि एका धावेने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलेलं पाहायला मिळेल। इथे देखील आक्रमण, आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल। पहिला धक्का एका धावसंख्येवरती येताना पाहायला मिळेल। पहिली विकेट आली आहे आणि अमोल मोडक यांच्या माध्यमातून कळवलंय, आदित्य आंधळे अफलातून गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि त्याला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी सुपूर्द करतोय। आदित्य या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत। पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते, धावफलकावरती 2 धावा आहेत। इथे आक्रमण झालंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विशाल झेल टिपतायत आणि फलंदाज डेड बॉल आहे, डेड बॉल, अर्थात इथे कोणत्याच प्रकारची हालचाल होणार नाहीये। इथे देखील मोठा फटका खेळला आहे, उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय, कॉटनबोर्ड विकेटचे शिकार रणजितला देखील परतवण्यामध्ये यश, 2 धावसंख्येवरती दुसराही धक्का बसलाय विकेट। इथे देखील आडो बॅटने चेंडू खेळलाय, महेशने बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, सिंगल तर घेतली आहे, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाखल होतोय। 4 धावा अर्थात चौकार आलाय। करा सुमितजी शिंदे, 6 धावा आहेत। इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत आणि याच बरोबर हा चेंडू देखील डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर आहे, चौकार।
संदेजी लडकत आणि त्याचप्रमाणे आदरणीय मुस्कुजी मोडक साहेबांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. आदित्य उपस्थित आहेत. पहिलं षटक संपलंय, 2 बाद 10 धावा आहेत. षटक क्रमांक 2 तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. हेमंत लडकत साहेबांना देखील विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे तुषार. बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, फेकी सुरेख, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1, 2 धावा येतील. यानंतरचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. इथे आक्रमण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी होती तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतील. धावफलक पुढे सरसावेल. 15 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब, विश्वास त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतायत. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. धावफलकावरती 16 आहेत. 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. याची ध्येय याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आणि आपण पाहतोय पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगचा दैदिप्यमान रंगला जातोय. महान टीम डोळा. जबरदस्त आयोजनामध्ये मात्र ही क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागून बध केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. मोबदल्यामध्ये बाटणे आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत, झेल घेण्यासाठी प्रयत्न विशाल यांचा पाहायला मिळालाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. ह्याच राहुलने कालचा दिवस 8वा अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अगदी मोक्याच्या क्षणी संघाला धावा जमवण्यामध्ये यश राहुलच्या बॅटमधून आपण पाहिलंय. परंतु आज संघाला गरज आहे अभी नहीं तो 1 साल कभी नहीं. 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 18 म्हटलं की 18 क्रमांकाची चर्चा आपल्याला आठवेल.
नुकतीच IPL संपन्न झाली. RCB अर्थात विराट कोहली यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 18 क्रमांकाची जर्सी परिधान करतात आणि त्यानंतर टीम इंडियासाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक यश बालसिंग गोलंदाजीच्या माध्यमातून. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सीच का परिधान करतात यामागे देखील फार मोठा इतिहास आहे. ज्या वडिलांचं स्वप्न होतं सर विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठं नाव करावं, त्या वडिलांचं झालेलं निधन 18 डिसेंबर 2006 रोजी विराट कोहली सर यांचे पिताश्री अर्थात प्रेमनाथजी कोहली यांचं निधन झालं आणि त्यांच्या आठवणीमध्ये सर विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी परिधान करताना पाहायला मिळाले. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 3 धावा संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे आणि नक्कीच आपण पाहिले 18 वर्षाची नक्कीच कसरत. आणि 18 वर्ष ज्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेमध्ये सर विराट कोहली होते ती ट्रॉफी देखील 18 वर्षाने RCB संघाला मिळालेली आपण सर्वांनी पाहिली. हा इतिहास आहे 18 क्रमांकाचा. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 यश बालसिंग. समोरच्या दिशेने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 2 3 झेल सुटलाय आणि जीवनदान आहे. जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. 2 धावा येतील. 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यश बालसिंग युवा सितारा आहे, युवा खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती संपूर्ण वडकी नगरीमध्ये असलेली पाहायला मिळेल. मोठ्या मोठ्या फलंदाजांना बांधून ठेवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. खरं तर हँडिकॅप खेळाडू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. अपंगत्व आहे परंतु अपंगत्वावरती मात करत मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 12 धाब्यांची खेळी आदेश मोडक यांची पाहायला मिळते. तर राहुल जाधव 1 चेंडू खेळले. 2 धाब्यांची खेळी त्यांची देखील आहे. येणाऱ्या वेळेमध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. इथे देखील आडबाटे चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया खूप दूरवरती पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन दाखल झालाय. एक सिंगल येते आहे. एक धावसंख्येच्या मदतीने 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही तिसऱ्या क्रमांकाच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. यश बालसिंग इथे देखील पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर विशाल चेंडू अडवतायत. फेकी सुरेख आहे तोपर्यंत 2 धावा येतील. षटक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. इथे आक्रमण करणं महत्त्वाचं आहे. अगदी कानमंत्र दिले जात आहेत. राहुल यांना दुसऱ्या बाजूने आदेश यांना ठाऊक असावं मॅच किती महत्त्वपूर्ण आहे. कारण इथे जर तुम्ही विजय मिळवत असतील तर क्वालिफायर 2 मध्ये नक्कीच विजय भाऊ गायकवाड युवा मंच संघाच्या विरोधामध्ये खेळण्याची नक्कीच क्षमता ठेवावी लागेल. कारण मॅच ही देखील महत्त्वपूर्ण आहे. मानस आहे प्रत्येक संघाचा मेगा फायनल जिंकायची. महान टीम लढती या मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू तेज तर्रार परंतु इथे पंच कळवतायत वाईट बॉल आहे. दंडित केले गोलंदाजाला अवांतर धावेने. धावफलकावरती 30 धावा 10च्या सरासरीने 3 षटकांमध्ये धावा आल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. विश्वास बोराटे स्ट्राईकच्या दिशेने राहुल आडव्या बॅटने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येते आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 31. 31 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 32 ऑन बोर्ड. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था. पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे भोसले. अवघं 32 वर्षाचं आयुष्य इथे आक्रमण. राहुलच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिव छत्रपतींची तळपती तलवार. हा जातोय षटकार. छेरान. धावा आहे. 32 या क्रमांकाची चर्चा आपण करत असतो. छावा मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर एक सुंदर वाक्य आहे. हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज माझ्या राजाने दिलेली आपण सर्वांनी पाहिली आहे. आज इतिहास घडवायचा आहे. इतिहास घडवावाच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जाते. 39 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मन के हारे हार हे, मन के जीते जीत. शेवटच्या क्षणापर्यंत मनामध्ये निश्चय ठामपणे ठेवावा लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. राहुलची खेळी देखील संपुष्टात. 4थ्या क्रमांकाचा धक्का. विकेट. मैदानाच्या आतमध्ये अगदी इतिहास आठवा. छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलशाने साथ दिलेली आपण सर्वांनी पाहिली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या समवेत कवी कलश पाहायला मिळाले. इथे पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. दीपक खेळतायत आणि पहिला चेंडू डॉट आलाय. 39 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. शेवटच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डॉट निर्धाविताना पाहायला मिळेल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकाचं 39 बनवल्यात. विजयासाठी 40 धावेंचं टार्गेट. विनंती असेल आता चक्रधर फायटर्स मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये चक्रधर फायटर्स दाखल व्हा. दुसऱ्या बाजूने अविनाश अण्णा मोडक युवा मंच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. कोण ठरणार 4थ्या क्रमांकाचा दावेदार, यासाठी ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा डीजेची सुंदर अशी मेजबानी. थँक्यू.
अमोल मोडक होते, परंतु एक जबरदस्त गोलंदाजी आदित्य आंधळे यांची पाहायला मिळाली आणि तो मॅन ऑफ द मॅच अमोल मोडक यांच्या माध्यमातून आदित्यला या ठिकाणी सुपूर्द केला जातोय. तोच मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. आदरणीय अमोलजी गायकवाड साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. आदित्य चला धावत पळत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब वितरित करणार आहोत. प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि फायनल सम्राट म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आदरणीय अमोलजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. आदित्य आहेत या ठिकाणी. इथे अगदी आपण पाहूया सचिनदादा तापकीर एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो. खरं तर पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक सर 2 मिनटं मॅच थांबवा. मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर मॅच सुरू आपण करू. पुणे जिल्ह्यातील खेळाडू मात्र कायम क्रिकेट क्षेत्रामध्ये एक शाबासकीची थाप सचिनदादा यांच्या माध्यमातून असते. त्यांच्या माध्यमातून आकर्षकाची कॅप आहे. त्याचप्रमाणे गणेश सोनू मोडक यांच्या माध्यमातून मेडल आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी चव्हाण यांच्या माध्यमातून आकर्षकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरवित करतोय आपण आदित्य आंधळे. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळ त्याची पाहायला मिळाली. आदित्य काय सांगतील? ऑक्शन पद्धतीने खेळतोय आणि तुमचा झुंजार फायटर्स हा संघामध्ये तुला नक्कीच ऑक्शन पद्धतीने तुझी निवड झाली आणि त्यानंतर तुझा झालेला परफॉर्मन्स आणि संघाने टाकलेला विश्वास याबद्दल काय सांगशील? मला खरंच अपेक्षा नव्हती की मला कोण पिक करेन ऑप्शनमध्ये. झुंजार फायटर्स म्हणजे आमचे संघ मालक सागरदादा मोडक आणि कॅप्टन रणजित मोडक यांनी माझा जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे सर्वात आधी धन्यवाद मानतो. आणि त्यांनी मला चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला, टीममधलं वातावरण, कॉन्फिडन्स, त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो. अजून एक प्रश्न तुझ्यासाठी असेल. गेले 4 दिवस आम्ही तुला पाहिलं, 4थ्या क्रमांकावरती तुला गोलंदाजी येत होती. अर्थात 4थ्या क्रमांकाचं षटक तुझ्या हातामध्ये सोपवलं जात होतं, परंतु आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलं षटक तुझ्या हातामध्ये दिलं आणि तू केलेली एक बहरदार गोलंदाजी आम्ही सर्वांनी पाहिली. त्या गोलंदाजीचं रहस्य काय आहे? रहस्य काहीच नाही, त्यांनी फक्त सांगितलं तुला तुझा बेस द्यायचा आहे, त्याच्यामुळेच ते गेलं. पहिल्या मॅचला दुसरी ओव्हर टाकली, त्याच्यामुळं अजून कॉन्फिडन्स आला. आणि 2 मॅचला सिच्युएशन अशी होती की एका टायमिंगला मॅच बी जाऊ शकत होती जर एखादा नो बॉल किंवा वाईट पडत असता तर. त्याच्यामुळं कॉन्फिडन्स अजून वाढला आणि आता सांगितलं की तुला तुझी कामगिरी ते करायची. फायनलमध्ये पोहोचले त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि शेवटचा प्रश्न आहे, ऑक्शन पद्धतीने स्पर्धेचं आयोजन झाले, आयोजकांनी जे घेतलेले कष्ट आहेत त्या कष्टाबद्दल काय सांगशील? आणि प्रथमतःच वडकी गावामध्ये आपण ऑक्शन पाहतोय, तर ह्या स्पर्धेच्या नक्कीच रूपरेषेबद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? सर्वात प्रथम मी संतोष शेठ चव्हाण व प्रणव निगडे, आनंद ढवळे जे सर्व आयोजक असतील त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी पहिल्यांदा आपल्या वडकी गावात ऑक्शन पद्धतीने सामने खेळवण्याची सुरुवात केली. ही एक चांगली संकल्पना असून जे नवीन प्लेयर येतात त्यांच्यासाठी भविष्याची चांगली वाटचाल आहे. आता आपल्या पुण्यासाठी पुणे प्रीमियर लीग बी चालू झाली, इथूनच पोरं पुढे भविष्य घडवतील. मनापासून धन्यवाद, खूप खूप अभिनंदन आदित्य तुमचं असेल. आणि झुंजार फायटर्स टीम, सागरदादा मोडक आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आम्ही करतो. मेगा फायनलमध्ये पहिलं पाऊल तुम्ही टाकलंय, मेगा फायनल जिंकायची आहे, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. एलिमिनेटर राऊंडची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चक्रधर फायटर्स विरोधामध्ये अविनाश अण्णा मोडक युवा मंच. सलामीची जोडी दाखल आहे. आनंद ढवळे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. उत्तमजी गायकवाड साहेबांचं शुभागमन होतंय आणि त्यांचं स्वागत षटकार आणि आनंद ढवळे मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकाराने संघाचं खातं उघडलेलं पाहायला मिळेल.
6 धावा धावफलकावरती आहेत. आदेश मोडक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. कमबॅक करणारे चेंडू आता संघासाठी गरजेचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता दाहकता बॅक टू बॅक दुसरा देखील ABD आनंद ढवळे क्लास षटकार 6 रन. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. 12 धावा आहेत. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला, आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला, पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळेल. अजून जर 4 षटकार येत असतील तर 6,000 रुपयाचं कॅश प्राईज समीरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे. इथे शरीभेदक मारा येताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. क्षमता आहे आदेश मोडकमध्ये देखील. अगदी कित्येकदा गोलंदाजीच्या जोरावरती सामने विजयी करताना आपण त्यांना देखील पाहिलंय. इथे देखील लोवर फुल टॉस आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग चेंडू सीमा रेषेच्या एक टप्पा खात बाहेर जाताना पाहायला मिळेल. सनसनाटी जलवा चौकार 4 रन. असणारे माजी सरपंच आदरणीय उत्तमभाऊ गायकवाड साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत पालखी मैदान प्रीमियर लीगच्या निमित्ताने असेल. झुंजार फायटर संघाचे ओनर आदरणीय सागरजी मोडक यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. मनापासून धन्यवाद. इथे देखील आक्रमण होते आडव्या बॅटने आणि हा देखील चेंडू बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय. आनंद ढवळे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये घोंगावतीये. खणखणी सनसनी चौकार 4 रन. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. हा देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठचा तिसरा 4 रन चौकार. एकदा झुंजार ग्रुपचे अध्यक्ष आणि झुंजार फायटर संघाचे ओनर आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आले. त्यांचंही पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सातत्याने वडकी गावामध्ये खेळाडूंवरती त्याचप्रमाणे सर्वच ऑफिशियल टीमवरती प्रेम करणारी मंडळी या वडकी गावामध्ये पाहायला मिळतात. मनापासून धन्यवाद. हा देखील चेंडू हलकीची एज घेत डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जातो. 1 धाव येईल. 1 धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 25 धावा आहेत. अजूनही विजयासाठी 17 चेंडू आणि 15 धावेंची गरज. सुरेख चेंडू येताना पाहायला मिळेल. साहिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. एक डॉट बॉल संघासाठी गरजेचा आहे. चक्रधर फायटर्स इथे जर विजयी झाला तर संधी आहे क्वालिफाय टू खेळण्याची. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने आक्रमण अलॉंग दी कार्पेट फटका केलाय. आदेश चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल 1 धावेने समाधान. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे अगदी आपण पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. 3 तार त्रिफळा दांडी गुल बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. विकेट
विजयाच्या दिशेने चक्रधर फायटर्स अजूनही घेऊन जाऊ शकतो, परंतु जादुई गोलंदाजी करावी लागेल. महेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती आहे, ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो. तो अनुभव तुमचा धैर्यशक्ती आणि आत्मविश्वास वाढवत असतो. इथे मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील आक्रमण, चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींची तळपती तलवार, हा जातोय षटकार. 6 रन. डाउन का इंतजार तो 11. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज. 10 चेंडू 4. हा देखील चेंडू समोर दिशेने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. 9 चेंडू 3 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. जादुई गोलंदाजी करावीच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. हा देखील चेंडू आडबाटने डिक्लेरेशन झोनच्या दिशेने जातोय. एक सिंगल. आणि सर्व खेळाडूंसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी भोजनाची व्यवस्था मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला केलेली आहे. विनंती असेल, भोजन कक्ष सुरू झालेला आहे, तरी आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या, ही मनापासूनची विनंती असेल. सामना संपलाय आणि या सामन्यावरती अविनाश अण्णा मोडक युवा मंच संघ नक्कीच विजय मिळवतोय. खूप खूप असं अभिनंदन. झुंजार यानंतर विनंती असेल, विजयभाऊ गायकवाड युवा मंच आणि त्यांच्या विरोधामध्ये अविनाश अण्णा मोडक युवा मंच, बोथ कॅप्टन या. टॉस होईल आणि त्यानंतर लगेचच आपण मॅच सुरू करणार आहोत.